ही महायुतीसाठी निवडणूक सोपी आहे का? महायुतीसाठी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अतिशय सोपी आहे. त्याचं कारण एक अभूतपूर्व अशी महायुती कोल्हापूरमध्ये झालेली आहे, जी यापूर्वी इतिहासात कधी झालेली नव्हती. यापूर्वी सगळेजण स्वतंत्र लढत होतो, परंतु यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची महायुती कुठेही झालेली नाही. 81 उमेदवारांवर आमचं सगळ्यांचं एकमत झालं. अतिशय ताकदीवान, चांगले, युवक, सुशिक्षित असे उमेदवार आम्ही देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये हे सगळे उमेदवार लोकांच्या पसंतीचे घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे. ज्यांच्या ताब्यामध्ये गेले 15 वर्ष महापालिकेची सत्ता होती, त्यांनी काय काम केलं असं जर विचारलं तर एकही भरीव काम ते दाखवू शकत नाहीत. आणि कोल्हापूरच्या जनतेलाही समजून चुकलेलं आहे. प्रत्येक वेळी काहीतरी टॅगलाईन लावून लोकांना फसवण्याचं काम यापूर्वी झालेलं आहे. आणि म्हणून यावेळी लोकांनी ठरवलेलं आहे यावेळी त्यांना घरी बसवायचं आणि महायुतीच्या हातात सत्ता द्यायची. राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार असल्यामुळं विकास फक्त महायुतीच करू शकते एवढं सुद्धा कोल्हापूरचे लोक जाणतात. एवढे लोक जागरूक आहेत, सुज्ञ आहेत आणि त्यामुळं आम्हाला ही निवडणूक सोपी आहे. खरं तर साहेब, पंचनामा म्हणून तिने सध्या एक विरोधकाकडून प्रेसिडेंट दाखवण्यात आले की गेल्या पंचायती काळामध्ये कोल्हापूरचे कोणताही विकास झाला नाही. पंचनामा यासाठी हे पहा, मी सांगितल्याप्रमाणे नेहमीच दिशाभूल करण्याचं काम ते केलेलं आहे. काय सांगितलं त्यांनी? पंचनामा करा. आता पंचनामा कधीचा करा? महापालिकेवर प्रशासक आहे. प्रशासक काळातला पंचनामा करून काय साध्य होणार? मी काल त्यांना आवाहन केलं की पंचनामा करायचंच असेल तर गेल्या 15 वर्षाचा पंचनामा करा. 15 वर्षात थेट पाईपलाईनच्या 14 वर्ष आज पूर्ण झालेले आहेत. कितीची योजना होती, त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काम कुठंपर्यंत झालेलं आहे? आजही कोल्हापूरला पाणी मिळत नाही. 40% सुद्धा थेट पाईपलाईन पूर्ण झालेली नाही. आणि त्यांनी स्वतः आंघोळ करून लोकांना फसवण्याचं काम केलं. सांगितलं की पाणी पूर्ण झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त IRBचा टोल लादण्याचं काम त्यांनी कोल्हापूर केला. स्वतः टोलच्या पावत्या फाडल्या. ज्या टोलला संबंध कोल्हापूरचा विरोध होता त्या टोलचं समर्थन त्यांनी केलं. याचा अर्थ काय? त्यांचे हात कुठेतरी त्यामध्ये बरबटलेले होते. तर अशा पद्धतीनं लोकांना फसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि पंचनामा करायचं असेल तर त्या काळाचा सुद्धा केला पाहिजे. सगळे भ्रष्टाचार झालेले, सगळे घोटाळे झालेले त्यांच्या काळातले निघाले पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे. खरं जनस्वार्थ पक्ष भाजपची बी टीम म्हणून मैदान उतरल्या असा एक सध्या आरोप दिसत आहे. हे पहा, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची काय आवश्यकता नाही आहे. कोण ए टीम आहे, बी टीम आहे. कोल्हापूरचे लोक हे महाराष्ट्रात सगळ्यात हुशार लोक आहेत, सगळे जागरूक आहेत, जाणते आहेत. योग्य ते निर्णय ते घेतील.